कल्याण पूर्वेच्या द्वारली गावातील जागेवरून पुन्हा एकदा वाद उफाळून आला। दरम्यान आज या जागेचा सर्वे करण्यासाठी काही लोक आल्याचं महेश गायकवाड यांनी म्हटलंय। तसंच शेतकऱ्यांना धमकावून पुन्हा एकदा जमीन बळकावण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावाही महेश गायकवाड यांनी केला। आमदार गणपत गायकवाड व कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या जागेचा वाद पुन्हा पेटलेला आहे। आज पुन्हा सर्वेला जात असताना त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी विरोध केला आहे, तर काही लोक त्या ठिकाणी हत्यार घेऊन आल्याचा आरोप करत काही लोकांना महेश गायकवाड यांनी पोलिसाच्या स्वाधीन केलं आहे। नेमका त्या दिवशी काय नेमका तो प्रकार घडलेला आहे आपण जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत महेश गायकवाड आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया। आज तुम्ही गेले, नेमकं जो सर्वे होत होता त्या जागेवरती काय प्रकार घडलेला आहे, कोण सर्वे करत होतं आणि त्यांच्याबरोबर पोलीस यंत्रणा होती का? त्या ठिकाणी सिटी सर्वे होता आणि कोणतेही पोलीस बंदोबस्त नव्हता। त्या बिल्डरने जो गणपत गायकवाड यांचा पार्टनर आहे त्याने असे हिट लिस्टवर असणारे गुन्हेगार प्रवृत्तीचे गुन्हेगार त्या ठिकाणी गुंड लोक त्या ठिकाणी आणून हत्यारासहित चॉपर, तलवार आणि बंदूक, कट्टा असे अनेक हत्यारासहित त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मारहाण केली, धमकावण्यात आलं, जीवे ठार मारण्याच्या धमक्या दिल्या आणि जबरन ती जमीन परत बळकवण्याचा प्रयत्न केला। काही शेतकऱ्यांनी माझ्या कार्यालयात धाव घेतली आणि मी त्या ठिकाणी पोहोचलो आणि पोलिसांना कळवलं आणि पोलिसांच्या माध्यमातून त्यांना सगळ्यांनी आमच्या कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलेलं आहे। कॅमेरा पर्सन जितेंद्रसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। आम्ही त्यांना आडवायला गेलो तर त्यांनी आम्हाला मारहाण्याचे हे करले आणि वरून रिव्हॉल्वर पण काढलं होतं, काही हत्यारं आणले होते त्यांनी, त्या लोकांनी आम्हाला हे करायला। दीपक पारेख होता, जितेंद्र पारेख होता आणि त्याच्याबरोबर भरपूर लोक होते, 50-60 लोक होते त्याच्याबरोबर, सगळे हत्यारं घेऊनच होते एकदम। मग आमच्या भाच्याने साहेबांना फोन केला, महेश साहेबांना, ते आले तेव्हा त्यांनी सगळ्यांना रंगे हात पकडले, तर त्यांच्याकडे सगळ्यांकडे हत्यारं भेटले। द्वारली गाव RTO ऑफिस या ठिकाणी मोजणीवरून वाद झालेला आहे। सदरची फिर्यादीची प्रक्रिया चालू आहे। फिर्याद झाल्यानंतर सदरबाबत सविस्तर बोलण्यात येईल। हत्यार वगैरे काढले होते असं जसा आरोप आहे महेश गायकवाड यांचा, किती लोकांना ताब्यात वगैरे घेतला असेल? आत्तापर्यंत फिर्याद वगैरे झालेली नाही, सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला नंतर काही संशयित काय ताब्यात घेतले? ताब्यात घेतलेले आहेत, तर ते आम्ही तुम्हाला नंतर सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला त्याची सविस्तर माहिती आम्ही देऊ।